सर्वांना आठवत असेल, आठवू नये याकरता काल बिल मांडलं गेलं हा भाग वेगळा, पण आपल्याला तरी नक्की आठवत असेल की साधारणतः एक महिना 15-20 दिवस आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की भारताने जे काही कर आहेत ते कमी करावे, नाहीतर आम्ही सुद्धा जशाच तसे कर लावू. आणि त्या कराला सुरुवात, त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी त्यांच्या 2 तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्याकडे केले. शेअर मार्केट कोसळलं आहे अशी बातमी आहे. सेन्सेक्स बिन्सेक्स म्हणजे ही सगळी पडझड मोठ्या प्रमाणावरती होते आहे. काल आपल्याला सर्वांना, निदान मला तरी अपेक्षा अशी होती की देशाच्या आर्थिक पाठकण्याचा हा विषय, कदाचित आर्थिक पाठकणा मोडेल की काय, आर्थिक संकट मोठं आपल्या देशावरती आदळेल की काय, अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. ह्या संकटाचा मुकाबला आपण काय करणार आहोत, आपल्याला काय पावलं उचलण्याची गरज आहे, आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा दुष्परिणाम काय होईल. आणि अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर आणखीन एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये, अरुणाचल वगैरे त्या भागामध्ये. कोरोनाचा काळ होता. माननीय पंतप्रधानांनी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. म्हणजे ते सुद्धा तेव्हा घरी बसून काम करत होते. देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं. आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्यांना सांगितलं होतं की आपण देशाचे पंतप्रधान आहात, आपण देशाच्या हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे. आपण याबाबत जो काही निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल. जर त्याच पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता.